जय श्रीराम आणि नमस्कार. मी पॅडी गजगेश्वर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फिर बिंदास्त. आणि आज मी बिंदास्त फिरण्यासाठी जात आहे 11 मारुती. मित्रांनो, पहिला मारुती कोल्हापूरमध्ये आम्ही सुरुवात केली कोल्हापूरपासून. आणि कोल्हापूरमध्ये हातकणंगले तालुक्यामध्ये मन्नपाडळे येतं. म्हणजे कोल्हापूरपासून साधारणतः एक 17-18 किलोमीटरवरती आहे. तर इथं आम्ही आलो आणि ह्या प्रताप मारुतीचं दर्शन घेतलं. रामदास स्वामींनी स्थापित केलेले 11 मारुती, त्याच्यामध्ये 2 कोल्हापूर जिल्ह्यात आहेत, 2 सांगली जिल्ह्यामध्ये आहेत आणि बाकीचे 7 जे आहेत ते सातारा जिल्ह्यामध्ये येतात. अतिशय सुंदर मंदिरं आहेत प्रत्येक ठिकाणची. मूर्त्याही प्रत्येक सुबक आहेत, खूप छान. प्रत्येक मूर्तीला महत्त्व आहे. आणि 11 मारुतीचं दर्शन म्हणजे एक तीर्थक्षेत्र आहे आपल्यासाठी. आणि आम्हाला भाग्य लाभलं की आम्ही हे 11 मारुती एका दिवसामध्ये पूर्ण केले. साधारणतः 270 किलोमीटरचा प्रवास आम्ही एका दिवसामध्ये केलेला आहे. प्रत्येक मंदिरामध्ये जाल तर इथे या सर्व 11 मूर्त्यांबद्दल माहिती आहे, कुठे कुठे आहेत, कसं जायचं त्याचा मॅपसुद्धा प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे. ह्यानंतर आम्ही आलो जुने पारगाव येथे. इथे तुम्ही बघाल तर असे बोर्ड्स लावलेले आहेत कसं कसं जायचं. तर ह्या गल्लीमधून आम्ही पुढे गेलो एका ठिकाणी, तिथे गाडी लावली आणि मग परत प्रत्येक मंदिराच्या अगदी जवळच गाड्या पोचतात, त्यामुळे जास्त चालावं लागत नाही. फक्त एक बहेचं जे मंदिर आहे तिथे थोडंसं एक 2-2.5 किलोमीटर चालावं लागतं. आता आम्ही आलोय जुने पारगाव येथे. हे अशा पद्धतीचे नवे हनुमान मंदिराचे बोर्ड तुम्हाला सर्व ठिकाणी दिसतील. हे आहे जुने पारगाव येथील बाल हनुमान मंदिर. दुसऱ्या मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो तिसरा मारुती, जो आहे 32 शिराळा येथे. आम्ही सुरुवात कोल्हापूरपासून केली, त्यामुळं आम्ही आमच्या क्रमाने कोणकोणते मारुती केले ते सांगतोय. हे 32 शिराळ्यातलं मंदिर आणि अतिशय सुंदर मंदिर आहे. जय श्रीराम. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मंदिरामध्ये 11 मारुतींची माहिती आहे. इथं स्तोत्र लिहिलेले आहेत, नकाशे आहेत. यानंतर आम्ही आलो बहे इथे. बहे इथे आल्यानंतर अतिशय सुंदर पाण्याचा प्रवाह, कृष्णा वारणा नदी इथे वाहते. अतिशय सुंदर मनमोहक ठिकाण. इथून चालत जावं लागतं. साधारणतः 2 किलोमीटर, 1.5-2 किलोमीटर चालल्यानंतर आपल्याला या मंदिरात येतं. या मंदिराच्या आवारात वानर आहेत, लोक आवडीने त्यांना खायला घालतात. अतिशय सुंदर परिसर. आम्ही साधारणतः दुपारी 2च्या दरम्यान इथं पोचलो होतो. ह्या परिसरामध्ये छोटी छोटी दुकानं आहेत. बहे मारुती.
बही मारुतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो शहापूर येथे आणि शहापूरमध्ये हा सोन्याचा मारुती आहे. जय श्रीराम. शहापूरचा प्रताप मारुती. शहापूरच्या प्रताप मारुतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही थेट पोहोचलो मसूर येथे. आणि मसूर येथे आल्यानंतर जिथं इथे असे बोर्ड लागलेले आहेत, छोट्या छोट्या गल्ल्यांमधून जावं लागतं. आणि इथे जाताना ही छोटी चिमुकली 2 मुलं आम्हाला दिसली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की काका इकडे जावा, इकडे मंदिर आहे. म्हणजे त्या छोट्या मुलांनाही माहिती आहे की खूप लोक इथे दर्शनाला येतात आणि त्यांनी आम्हाला बरोबर ओळखून सांगितलं की इकडे जावा. ह्या गल्ल्यांमधून पोचल्यानंतर हे छान असं मंदिर आहे, मसूरचा महारुद्र मारुती. मसूरच्या महारुद्र मारुतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही उंबरज येथे आलो. उंबरज येथे जत्रा होती. लोकांनी सांगितलं की गाडी लावायला जागा मिळणार नाही कारण त्या गावची जत्रा सुरू आहे आज. पण आम्हाला नशिबाने एका ठिकाणी जागा मिळाली आणि मग आम्ही मंदिरापासून जवळच अगदी तिथून चालत आलो आणि या मंदिरामध्ये पोचलो. उंबरजच्या पेठेतच आहे हे मंदिर. जय श्रीराम. उंबरजच्या मारुतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो माझगाव येथे. माझगाव येथे अतिशय सुंदर हे मंदिर नव्यानं बांधण्यात आलेलं आहे. त्या शिक्षकांचं नाव मला माहिती नाही, पण त्या पुजाऱ्यांनी सांगितलं की त्या शिक्षकांनी ह्या मंदिराचा पूर्ण खर्च केलेला आहे एकट्याने आणि त्यांनी हे मंदिर पुन्हा नव्याने बांधून घेतलं आहे. अतिशय देखणं मंदिर. मंदिरामध्ये आल्यानंतर सुद्धा खूप प्रसन्न वाटतं. मूर्ती तर सर्व मूर्ती प्रसन्न आहेतच. खूप खूप छान वाटलं ह्या प्रवासादरम्यान. जय श्रीराम. माझगाव इथे दर्शन झाल्यानंतर त्यांनी तिथल्या पुजाऱ्याने सांगितलं की तुम्ही सरळ शिंगणवाडीला जावा आणि मग तुम्ही चाफळमध्ये या. मग आम्ही शिंगणवाडी इथे आलो. थोडंसं टेकडावर आहे, गाडी इथे अगदी इथं वरपर्यंत. अतिशय सुंदर प्रसन्न वातावरण आहे या मंदिराच्या आजूबाजूला. खूप छान हवा येते. आम्ही साधारणतः 10-15 मिनिटे आराम केला आणि मग पुढे आम्ही राहिलेले 2 आमचे मारुती होते ते चाफळच्या मंदिरात आहेत, तिथे आम्ही निघालो. हे चाफळमधलं राम मंदिराच्या समोरच वीर मारुतीचं मंदिर आहे. अगदी समोरासमोर हे 2 मंदिरं आहेत. हा आमचा 10वा मारुती, वीर मारुती. जय श्रीराम. खरं तर दिवसभर टेन्शन होतं की एका दिवसामध्ये पूर्ण होईल का, पण खरंच देवाच्या आशीर्वादाने आमचे 11 मारुती एका दिवसात झालेले आहेत. वीर मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही समोरच्या श्रीराम मंदिरामध्ये गेलो. अतिशय सुंदर मंदिर आहे
अंधार पडल्यामुळं आम्हाला मंदिर पूर्ण पाहता नाही आलं. या मंदिराच्या समोर हा दास मारुती आहे, अतिशय सुंदर मूर्ती. जय श्रीराम. आणि अशा तऱ्हेने आमचं 11 मारुतीचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.